नमस्कार. द डीप डाईव्ह या आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जो ऐकून आपण सगळेच कदाचित थोडे थक्क होऊ. हो, आणि आजचा विषय खरोखरच खूप रंजक आहे. अगदी. म्हणजे विचार करा, आजच्या या अत्यंत व्यावसायिक आणि धावपळीच्या जगात मानवी सहानुभूतीचं किंवा खऱ्या आनंदाचं रहस्य जर एखाद्या मोठ्या तत्वज्ञानाच्या पुस्तकात नाही, तर चक्क इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात दडलेलं असेल तर. हे ऐकायला थोडं नवल वाटतं खरं. कारण बालसाहित्याकडे आपण बऱ्याचदा फक्त लहान मुलांसाठीच्या सोप्या गोष्टी म्हणून पाहतो. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा स्रोताचा वेध घेणार आहोत, जो कदाचित आपल्यापैकी अनेकांनी बालपणी वाचला असेल, पण त्यामागे दडलेला अर्थ आपण कधीच एवढ्या प्रगल्भ दृष्टिकोनातून पाहिला नसेल. नक्कीच. आपण आज इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातल्या नाखवा दादा नाखवा दादा या कवितेवर सविस्तर बोलणार आहोत. आणि या कवितेच्या कवयित्री आहेत वसुधा पाटील. हं. जेव्हा मी ही कविता पुन्हा वाचत होते ना, तेव्हा मला नव्याने लागलेला हा शोध खूपच आनंददायी होता. खरं तर ही कविता वरवर पाहता एका लहान मुलाचा आणि एका कोळ्याचा, ज्याला आपण नाखवा दादा म्हणतो, त्यांचा एक साधा संवाद वाटतोय. हां, बरोबर. पण जर आपण या संवादाच्या आत नीट डोकावून पाहिलं, तर यात निसर्गाचं सौंदर्य, मानवी उत्क्रांतीशी जोडलेली जिज्ञासा आणि माणसांमधला निखळ जिव्हाळा अतिशय सखोलपणे मांडलेला दिसतो. आणि हे सगळं केवळ परीक्षेसाठी नाहीये. म्हणजे ही कविता मुलांचं भावविश्व आणि कल्पनाशक्ती कशी समृद्ध करते, हे आज आपण उलगडून दाखवणार आहोत. अगदी. या कवितेचा पहिलाच टप्पा एका अप्रतिम दृश्याने सुरू होतो. तिथे एक लहान मुलगा नाखवा दादाला खाडीच्या पलीकडच्या तीरावर म्हणजे किनाऱ्यावर घेऊन जाण्याची विनंती करतोय. आणि तो ज्या पद्धतीने त्या पलीकडच्या जगाचं वर्णन करतो, ते ऐकताना जाणवतं की ही केवळ एक कविता नाहीये, ते शब्दांतून रेखाटलेलं एक पेंटिंगच आहे जणू. हो, एक दृश्य आपल्यासमोर उभं राहतं. तो मुलगा म्हणतो की पलीकडे निळी खाडी आहे, त्यावर उसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा आहेत, किनाऱ्यावर हिरवेगार डोंगर आहेत आणि रंगीबेरंगी फुलपाखरे आहेत. म्हणजे निळा, पांढरा आणि हिरवा अशा विविध रंगांची एक संपूर्ण रंगावलीच इथं दिसते. हो ना. पण यात मला सर्वात जास्त भावलेली आणि थोडी थक्क करणारी गोष्ट म्हणजे उन्हाचं केलेलं वर्णन. तो सोन्याच्या कवड्यावाला भाग ना. अगदी तेच. या कवितेत सकाळच्या कोवळ्या उन्हाची तुलना सोन्याच्या कवड्या या शब्दांशी केली आहे. म्हणजे पाण्यावर पडणारे उन्हाचे जे लहान ठिपके लाटांवर चमकतात, त्यांना सोन्याच्या कवड्यांचं ऊन म्हटलं आहे. ही उपमा खरोखरच खूप सुंदर आहे. आणि विचार करा, आजकाल आपण मोबाईलमध्ये फोटो काढताना तो छान सोनेरी यावा म्हणून मुद्दाम काय म्हणतो आपण त्याला, गोल्डन अवरचा फिल्टर शोधतो. हो, एक्झॅक्टली, गोल्डन आर. पण कवयित्रीने कोणतंही तंत्रज्ञान न वापरता शब्दातून तो अचूक नैसर्गिक फिल्टर इथे पकडलाय. पण मला एक मूळ प्रश्न इथे पडतो. कोणता? म्हणजे चौथीच्या वयातल्या साधारण 9-10 वर्षांच्या मुलांना रंगांची आणि प्रकाशाची ही गुंतागुंत समजणं खरंच का गरजेचं असतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण या वयातल्या मुलांच्या मेंदूच्या विकासाचं आणि ज्याला आपण कॉग्निटिव्ह सायन्स म्हणतो, त्याचं एक अतिशय रंजक सूत्र यात दडलेलं आहे. अच्छा, ते कसं काय? 9व्या किंवा 10व्या वर्षाचं वय हे मुलांच्या मेंदूच्या जडणघडणीचा असा टप्पा असतो, जिथे मुलं मूर्त गोष्टींकडून अमूर्त गोष्टींकडे विचार करायला शिकत असतात. म्हणजे ज्याला आपण कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतो ते. अगदी बरोबर. आता बघा, ऊन किंवा प्रकाश ही एक अमूर्त संकल्पना आहे. पण कवडी ही एक अशी गोष्ट आहे जी मुलांनी पाहिलेली असते, हातात धरलेली असते. हो, जिचा एक विशिष्ट आकार असतो आणि स्पर्श असतो. बरोबर. जेव्हा कवयित्री उन्हाची तुलना सोन्याच्या कवड्यांशी करते, तेव्हा ती प्रकाशासारख्या अमूर्त गोष्टीला मुलांच्या कल्पनेत एका मूर्तवस्तूत रूपांतरित करते. अरे वाह! हे खूपच भारी आहे. म्हणजे ते फक्त रंगांबद्दल शिकत नाहीयेत. नाही. मुलं जेव्हा निळी खाडी किंवा सोन्याचं ऊन असं वाचतात, तेव्हा न्यूरोप्लास्टिसिटीच्या नियमानुसार त्यांच्या मेंदूत नवीन जोडण्या तयार होत असतात. ज्याला न्यूरल पाथवेज म्हणतात. बरोबर. हो, ते फक्त पाणी पाहत नाहीत, तर पाण्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या छटा पाण्याची दृष्टी त्यांना मिळते. ही त्यांच्या निरीक्षण क्षमतेची खऱ्या अर्थाने सुरुवात असते. म्हणजे आपण फक्त निसर्गाची माहिती देत नाहीये, तर मुलांच्या मनात एक जिवंत कल्पनाचित्र उभं करतोय. त्यांच्या जगण्याचं कॅनव्हास अधिक समृद्ध करतोय आपण. नक्कीच.
आणि याच रंगांमुळे त्या स्थिर चित्रात एक प्रकारची गतिशीलता म्हणजे डायनॅमिक्स निर्माण होतात. म्हणजे कवितेत केवळ एका जागी उभं राहून निसर्ग पाहायला जात नाहीये. त्या लहान मुलाच्या मनात या सगळ्या सौंदर्यामुळे खाडीच्या पलीकडे जाण्याची एक तीव्र ओढ निर्माण होतीये. हो, त्याला दुरून फक्त बघायचं नाहीये. आणि त्याला तिथे प्रत्यक्ष जाऊन फुलेली फुले पाहायची आहेत, झुळझुळ वाहणारे झरे अनुभवायचे आहेत आणि सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे त्याला सूर्याची लपाछपी पाहायची आहे. डोंगराच्या किंवा ढगांच्या आड सूर्य लपताना निसर्गाची जी लपाछपी चालते ती. अगदी तीच. पण हा भाग वाचताना माझ्या मनात एक वेगळा विचार आला. म्हणजे मला असं वाटतं की हा मुलगा केवळ एक पाण्याची खाडी पार करू पाहत नाहीये. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं यात काय दडलंय? पलीकडच्या काठावर काय आहे हे जाणून घेण्याची अज्ञात जगाबद्दलची जी जिज्ञासा आहे ना, ती मानवी स्वभावाची अतिशय मूल प्रवृत्ती आहे असं नाही वाटत? हो, तसं पाहिलं तर उत्क्रांतिवादी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा मानवी प्रगतीचा सर्वात मोठा पाया आहे. म्हणजे इव्हॉल्युशनरी सायकोलॉजीच्या अंगाने. हो, पलीकडे काय आहे या एका प्रश्नाने मानवाला आफ्रिकेतून बाहेर पडून संपूर्ण जग पादाक्रांत करायला लावला. ती जिज्ञासा या लहान मुलामध्ये दिसते. शिक्षणाचा मूळ पायाच मुळी जिज्ञासा आहे ना. नक्कीच. लहान मुलांचं हे कुतूहल, ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो, ते जगातलं सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. तो जेव्हा सूर्याची लपाछपी पाहण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा ते केवळ खेळ पाहण्यापुरतं मर्यादित नसतं. मग यामागे आणखी काय असतं? बालमानसशास्त्रानुसार ऑब्जेक्ट परमनन्स नावाची एक संकल्पना असते. म्हणजे एखादी गोष्ट डोळ्यांसमोरून गेली तरी ती अस्तित्वात असते हे मुलांना समजायला लागतं. अच्छा, म्हणजे लपाछपीचा खेळ जसा लहान मुलं खेळतात तसं? हो, ती संकल्पना वयाच्या सुरुवातीच्या वर्षात विकसित होते. पण चौथीत आल्यावर त्याच संकल्पनेचं रूपांतर निसर्गाचे नियम समजून घेण्याच्या शास्त्रीय कुतूहलात होतं. बापरे, म्हणजे सूर्य ढगांमागे जातो आणि पुन्हा बाहेर येतो, या गतिशीलतेमागचं रहस्य समजून घेण्याची ती भूक आहे तर. अगदी बरोबर. आणि बाल साहित्याचं मोठं यश हेच असतं की ते या नैसर्गिक जिज्ञासेला दाबत नाही, तर तिला खतं पाणी घालतं. मुलांचं हे कुतूहल जपणं आणि त्यांना प्रश्न विचारास प्रवृत्त करणं हे या कवितेचं खूप मोठं यश आहे. पण ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्या मुलाला कोणाची तरी मदत हवी आहे. कारण निसर्ग कितीही सुंदर असला तरी पलीकडे जाण्यासाठी माणसालाच शोध घ्यावा लागतो. हो, तिथे पोचण्यासाठीचं पूल किंवा माध्यम माणसाला शोधावं लागतं. आणि इथेच या कवितेचा तो अतिशय सुंदर मानवी कोण समोर येतो. हा प्रश्न त्या मुलाला नाखवा दादाशी जोडतो. बरोबर. इथून कविता निसर्गाच्या वर्णनाकडून थेट मानवी संबंधांकडे वळते. हा या कवितेचा भावनिक कळस आहे, ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो. जेव्हा तो मुलगा नाखवा दादाला विचारतो की पलीकडे नेण्यासाठी प्रवासाचं भाडं काय असणार. तो भाग खूपच हृदयस्पर्शी आहे. हो ना. तेव्हा नाखवा दादा अतिशय प्रेमाने आणि सहजतेने सांगतात की त्यांना प्रवासाचं कोणतंही भाडं नको आहे. त्यांना सोने चांदी नको आहे. त्यांना फक्त त्या मुलाचा आनंद हवा असतो. अगदी. त्या लाडक्या आणि गोड मुलाला पलीकडे नेण्यातच त्यांचा खरा आनंद आहे. आजच्या जगाशी याची तुलना केली ना, तर आपण आजकाल कॅब बुक करतो तेव्हा ॲपवर बघतो की प्रत्येक किलोमीटरला पैशांचा मीटर कसा पडतोय. हो, सगळंच पैशांवर मोजलं जातं आजकाल. आपला समाज पूर्णपणे मार्केट इकॉनॉमी म्हणजे बाजारपेठेच्या तत्वांवर चालतो, जिथे प्रत्येक गोष्टीचा एक व्यावसायिक मोबदला ठरलेला असतो. पण या कवितेत अचानक आपल्याला एका वेगळ्याच जगाची म्हणजे गिफ्ट इकॉनॉमीची झलक दिसते. हो, जिथे प्रेम आणि आनंद हेच खरे चलन आहे. समाजशास्त्राच्या अंगाने हा खूप मोठा विरोधाभास या कवितेत अत्यंत सोप्या भाषेत मांडलाय. म्हणजे आजच्या या व्यावसायिक जगात आपण मुलांना नकळतपणे प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करायला शिकवतोय ना. नक्कीच. तुला हे दिलं तर तू मला काय देणार, असा हा व्यवहार असतो. पण नाखवा दादाच्या या उत्तरातून, ज्याला आपण अल्ट्रुइझम म्हणतो, म्हणजे निखळ परोपकाराची भावना, ती समोर येते. अल्ट्रुइझम, हो, म्हणजे कोणत्याही स्वार्थाविना केलेली मदत. अगदी. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मदत ही पैशाने किंवा मोबदल्याने मोजली जाऊ शकत नाही. हा खूप मोठा धडा या संवादातून मिळतो. आणि नाखवा दादा त्या मुलाला पलीकडे नेण्यासाठी राजी होतात, कारण ते त्यांच्या कामाकडे केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहत नाहीयेत. नाही, ते एका लहान जीवाचं कुतूहल पूर्ण करण्याचं आणि त्याला आनंद देण्याचं माध्यम म्हणून त्याकडे पाहतात. ही कविता खऱ्या अर्थाने माणसांमधील मैत्री आणि निरागसतेचं उत्तम उदाहरण आहे. आजच्या काळात जिथे नात्यांमध्येही व्यवहारीपणा आलाय, तिथे चौथीतल्या एका मुलाला हे शिकवणं खूप गरजेचं आहे की जगात अशीही माणसं असतात जी फक्त प्रेमापोटी उभे राहतात. हो, आणि हे माणसांमधला जिव्हाळा शिकवतं.
म्हणजे एका बाजूला निसर्गाची गुंतागुंत आणि दुसऱ्या बाजूला मानवी व्यवहारापलीकडचा जिव्हाळा. पण हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचे इतके मोठे जड विचार एका 9-10 वर्षांच्या मुलाच्या डोक्यात तुम्ही बिंबवणार कसे? बरोबर आहे. कारण त्यांना मानवी जिव्हाळा किंवा कॉग्नेटिव्ह सायन्स हे शब्द तर समजणार नाहीत. ते खूप कंटाळवाणे वाटू शकतात मुलांना. हा आशय त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवला जातो? याचं उत्तर या कवितेच्या रचनेत आणि अगदी शेवटी स्रोतामध्ये दिलेल्या स्वाध्यायात दडवलेलं आहे. स्वाध्याय म्हणजे जे धड्याच्या शेवटी एक्सरसाइजेस असतात ते. हो, हा भाग खरोखरच एका ट्रोजन हॉर्स सारखा आहे. वरून बघायला साधे व्याकरणाचे प्रश्न वाटतात, पण आतमध्ये खूप काही दडलेलं असतं. अरे वाह! म्हणजे कोणत्याही चांगल्या बालसाहित्याचं हेच वैशिष्ट्य असतं की ते उपदेशाचे डोस पाजत नाही. अगदी बरोबर. ते भाषिक खेळांमधनं मूल्य रुजवतं. जर आपण या स्रोतातील स्वाध्यायाचं विश्लेषण केलं तर सुरुवातीला समानार्थी शब्द दिलेले आहेत. हो, मी पाहिलं ते. नाकवा म्हणजे कोळी किंवा नाविक. खाडी म्हणजे समुद्राचं पाणी जिथे नदीला किंवा जमिनीच्या आत मिळते तो भाग. आणि तीर म्हणजे काठ. आता बघा, हे केवळ शब्दसंग्रह वाढवणारे प्रश्न नाहीत. मग अजून काय आहे यात? नाखवा किंवा कोळी हे शब्द मुलांना एका विशिष्ट समाज घटकाशी ओळख करून देतात. त्यांच्या संस्कृतीशी आणि निसर्गाशी जोडलेल्या व्यवसायाशी त्यांची नाळ जोडतात. अच्छा, म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांच्या ज्ञानात भर पडते. आणि त्यानंतर तिथे जो जोड्या जुळवण्याचा भाग आहे तो मला खूपच रंजक वाटला. हो, तो मॅच द पेअर्सवाला भाग. हो, तिथे खाडीची जोडी निळीशी, डोंगराची जोडी हिरवेशी, फुलांची जोडी फुलेली आणि उन्हाची जोडी सोन्याची अशी लावायची आहे. हे वाचताना वाटतं की हे केवळ जोड्या लावण्याचं सोपं काम आहे, पण मगाशी आपण जो अमूर्त ते मूर्त असा उल्लेख केला त्याची ही उजळणीच आहे ना? नक्कीच. मुले निसर्गाचे गुणधर्म त्यांच्या मनात पक्के करत आहेत. उन्हाचं सोनेरी असणं किंवा डोंगराचं हिरवे असणं हे त्यांच्या अवचेतन मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये कायमचं कोरलं जाण्याची ही एक पद्धत आहे. याला आपण काहीतरी विशिष्ट नाव देऊ शकतो का? हो, याला आपण अँकरिंग म्हणू शकतो. मुलं जेव्हा पुन्हा पुन्हा हे शब्द एकत्र वाचतात आणि जोड्या लावतात तेव्हा ते निसर्गाच्या एका शुद्ध आणि मूळ रूपाशी जोडले जातात. आणि हे सगळं नैसर्गिकरित्या होतं. पण या स्वाध्यायातला सर्वात प्रभावी भाग मला कोणता वाटला माहितीये? कोणता? तो यमक जुळणाऱ्या शब्दांचा, म्हणजे रायमिंग वर्ड्स. हो, खाडी झाडी, फुले मुले, नेणार देणार. आपण सहसा यमक जुळवण्याकडे फक्त कविता छान ऐकू यावी किंवा मनोरंजन या दृष्टिकोनातूनच पाहतो ना? हो, पण संज्ञात्मक दृष्टिकोनातून यमक हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून ती एक अत्यंत प्रभावी स्मरण पद्धती किंवा मेमरी डिव्हाइस आहे. अच्छा, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. हो, ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर जेव्हा लिपी अस्तित्वात नव्हती तेव्हा मोठमोठी महाकाव्य केवळ यमकाच्या आणि तालाच्या आधारावर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली गेली. बापरे, हे मी कधीच असा विचार करून पाहिलं नव्हता. यमक जुळवल्यामुळे मेंदूमध्ये माहिती साठवणे आणि ती वेळेवर आठवणे खूप सोपे जाते. आता या कवितेतल्या खाडी आणि झाडी या यमकाकडे बघा. खाडी म्हणजे पाण्याचा भाग आणि झाडी म्हणजे जमिनीवरील निसर्ग किंवा जंगल. बरोबर. हे दोन पूर्णपणे वेगळे पर्यावरणीय घटक आहेत. पण जेव्हा कवयित्री त्यांना एकाच यमकात गुंफते तेव्हा ती मुलांच्या मेंदूत पाणी आणि जमीन यांची एक अतूट सांगड घालते. अरे वा, म्हणजे निसर्ग हा असा तुकड्यांमध्ये नसून तो एकमेकांशी जोडलेला आहे. हे भाषिकदृष्ट्या कसं जोडलंय बघा. अगदी. ही पर्यावरणाची जाणीव या साध्या यमकातून त्यांच्या नकळत मनात रुजवली जाते. हे खरंच थक्क करणार आहे. आणि ते शेवटचं यमक नेणार आणि देणार, म्हणजे नाखवा दादा त्या मुलाला पलीकडे नेणाऱ्या पण बदल्यात तो काहीही घेणार नाहीये. म्हणजे मुलगा काही देणार नाहीये. हो, प्रवासाची कृती आणि मोबदला न घेण्याची कृती या दोन्ही गोष्टी भाषिकदृष्ट्या एकमेकांत अडकवल्या आहेत. मुलं जेव्हा नेणार देणार हे यमक जुळवतात तेव्हा त्यांच्या मनात तो निखळ मानवी जिव्हाळ्याचा प्रसंग आणि तो अल्ट्रुइझम अधिक घट्ट रुजतो ना? नक्कीच रुजतो. व्याकरण आणि मूल्यांचं इतकं सुंदर आणि गुंतागुंतीचं एकत्रीकरण एका छोट्याशा स्वाध्यायात असू शकतं याचा आपण मोठ्यांनी कधी विचारच केलेला नसतो. खरंच नाही केलाय. बालसाहित्यात वसुधा पाटील यांच्यासारख्या लेखकांचं हेच तर खरे योगदान आहे. हा स्वाध्याय फक्त परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी नाही आहे. तो मुलांच्या शब्दसंग्रहात नैसर्गिकरित्या वाढ करण्यासाठी आहे. हो, आणि मानवी मूल्य त्यांच्यात भिनवण्यासाठी दिलेला आहे. जेव्हा भाषेचा ताल आणि आशयाची खोली एकत्र येते तेव्हाच असा मोठा परिणाम साधला जातो.
एकंदरीतच आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका अगदी वेगळ्याच विश्वाची सफर करून आलो आहोत असं मला वाटतं. हो ना, एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता हा. आपण पाहिलं की चौथीच्या पुस्तकातील एका छोट्याशा कवितेत निसर्गाचे मनमोहक रंग कसे भरले आहेत. लहान मुलांचे अफाट कुतूहल जे मानवी उत्क्रांतीशी जोडलेले आहे ते कसं म्हणलंय. आणि कोणत्याही स्वार्थाविना असलेली माणसांमधील निर्मळ मैत्री कशी गुंफलेली आहे तेही आपण पाहिलं. ही कविता केवळ एक पाण्याची खाडी पार करण्याबद्दल मुळीच नाहीये, तर मानवी संवेदना आणि निसर्गाशी आपले असलेले अतूट नाते समजून घेण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट केवळ साक्षर करणे नसून माणसाला अधिक संवेदनशील बनवणे हे आहे. आणि अशा कविता ते काम अतिशय प्रभावीपणे आणि अगदी शांतपणे करत असतात. आपण सर्वजण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आजूबाजूला पाहत असतो, प्रत्येक गोष्टीचा हिशोब करत असतो. पण ऐकणाऱ्यांसाठी या चर्चेच्या शेवटी हा विचार नक्कीच मनात येतो की शेवटचे कधी आपण पाण्यावर पडलेल्या उन्हात त्या सोन्याच्या कवड्या शोधण्यासाठी थांबलो होतो. किंवा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ दुसऱ्याला आनंद मिळतो म्हणून एखादं काम केलं होतं का? हो ना. आपण कधी विचार करतो का की आपल्या आतला तो पलीकडचं जग पाहण्याची इच्छा असणारा, कुतूहलाने भरलेला तो लहान मुलगा आता कुठे गेला असेल? या प्रश्नाचा नक्की विचार करा. याच एका प्रक्षोभक विचारासोबत द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल चर्चेची आपण इथे सांगता करूया.